कसबा वाळवे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रचार सभा उत्साहात उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, नामदार हसन मुश्रीफ यांचे आवाहन. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं. तर मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्यानं काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देणे हीच खरी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भुईटे यांना श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी कसबा वाळवे येथे प्रचार सभेत सांगितलं आहे. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराची प्रचार सभा झाली. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उमेश भोईटे, मयुरी भावके, शिल्पा लोकरे या उमेदवारांची चिन्ह घड्याळ असून घड्याळ चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजयी करा असे आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं आहे. तर पुढील काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुमच्या पाठीशी हिमालयासारखे ठामपणे उभे राहू. कसबा वाळवे हे फक्त गाव मी दत्तक घेणार असल्याची ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्यानं काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देणं हीच खरी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच माजी आमदार नामदेवराव भुईटे यांना श्रद्धांजली ठरेल, असंही सांगितलं आहे. मतदारांनी विकासाचा विचार करून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीनही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन करत विरोधी उमेदवारांना मतदानातून योग्य उत्तर देऊन विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्यावी असे माजी आमदार के.पी. पाटील यांनी म्हटलं आहे. सभेला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किसनराव चौगले, शेतकरी संघ संचालक अशोकराव चौगले, नानासाहेब पाटील, विश्वास पाटील, बिद्री संचालक फिरोजखान पाटील, दीपक किल्लेदार, रंगराज किल्लेदार, अशोकराव विष्णुपंत बारड, भगवान पाटील, शिवाजी फराकटे, सुमित्रा भोईटे, अनिल चव्हाण परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कसबा वाळवेहून दूधसागर न्यूजसाठी अक्षय कांबळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.